नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आणि उद्या मी अगदी निवांत आहे. परवापासून होणार आहे नवन्याची स्कूल चालू. सगळ्यांच्या ज्या स्कूल आहेत त्या 3ला, काहींची 1 तारखेला आणि काहींची आज म्हणजे 15 तारखेला चालू झालीत. ऑलमोस्ट सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांच्या शाळा ज्या आहेत त्या चालू झाल्यात. पण आमच्या मॅडमची शाळा काहीतरी वेगळीच आहे. ती परवापासून चालू होणार आहे म्हणजे 17 तारखेपासून. का असं माहिती नाही, पण त्यांचे जे 1st ते 12पर्यंत आहे त्यांचं, तर ते आजपासून चालू झाल्यात. पण प्री स्कूल जे आहे ते परवापासून आहे म्हणजे 17 तारखेपासून. तर सध्या घरात त्याचीच तयारी चालू आहे. काल तिची बरीचशी खरेदी करून झाली आणि आज ना मला तिच्या बॅग्स वगैरे धुवून काढायच्यात. दरवेळेस मी मशीनमध्ये धुते, पण त्या काही म्हणाव्या अशा निघत नाहीत. मशीनमधून जेव्हा मी धुते ना, तर त्या नीट अशा निघतच नाही आहे. मी मध्येही एकदा हाताने धुवायचा प्रयत्न केला, पण ती काही नीट निघाली नाही. म्हटलं आज आहे ना एकदा त्याला हातानेच चांगली ब्रशने घासून पाहूयात, निघाली तर चांगलीच गोष्ट आहे. तिची जी स्कूलची बॅग आहे ती चांगली आहे, पण टिफिन बॅग ना फार खराब झाली आणि ती टिफिन बॅग ना नीट धरून चालतही नाही. जेव्हा तिचा स्कूल सुटतो ना, ती एक बंद धरते आणि अशी ओढत ओढत आणते, त्यामुळे ती प्रचंड खराब झाली. आणि हा जो ड्रेस आहे ना तो मला इतका आवडला आहे ना, मी खरं सांगू का रोज घालते. म्हणजे व्हिडिओ वगैरे करायचा असेल तेवढ्यापुरता ड्रेस चेंज करते आणि पुन्हा हाच घालते. म्हणजे धुते, तो वाळला की पुन्हा घालते. खूप कम्फर्टेबल आहे आणि सिवलेस आणि थोडा शॉर्ट्स असल्यामुळे ना उन्हाळ्यासाठी ना खूप छान वाटतो. मला प्रचंड आवडला आहे. बाहेर वगैरे घालून जात नाही, कारण तो थोडा जरा जास्ती शॉर्ट झाला आहे. धुतल्यावर तो आकाशला गेला आहे त्यामुळे. पण मला खूप आवडतो, खूप म्हणजे खूप जास्ती. म्हणजे एवढा माझ्याकडं आत्तापर्यंत जेवढेही कपडे असतील ना आधीपासून म्हणजे लहानपणापासून, त्यातला सगळ्यात जास्ती मी कुठला वापरत असेल तो म्हणजे हा. म्हणजे धुते, तो वाळला की पुन्हा मी जे घातलं ते काढून टाकते आणि पुन्हा हा घालते. व्हिडिओ करायचा असेल, बाहेर जायचं असेल तर दुसरे कपडे घालते आणि तेवढं माझं शूट करून झालं ना तेवढा पाठ मी पुन्हा हा ड्रेस घालून घेते. सध्या असंच चालू आहे या ड्रेससोबत. तर म्हटलं आज चेंज नको करायला, राहू दे, छान वाटतोय तो मला. तर चला, आधी तिच्या ज्या बॅग्स आहेत ना त्या मी भिजत घालते, म्हणजे मला धुवायला थोडं सोपं पडेल. ते आमच्या मॅडमची बॅग ही अशी इथे खाली जास्ती मिळालेली आहे, तर ही धुवायची. बॅग चांगले आहेत त्यामुळे यावेळेस काय आम्ही नवीन बॅग वगैरे घेतल्या नाही आहेत, कारण खूप चांगली बॅग भेटली होती गेल्या वेळेस. आणि हे ना हे त्यांनी पेन्सिल वगैरे केलं, तर हेही मशीनमध्ये म्हणावं असं निघत नाही. त्यामुळे म्हटलं चला धुवूनच काढूयात हाताने. तर मी तिकडे बॅग आणि ते भिजत घालत होते तोपर्यंत हे बाळ उठलं. कोणतं बाळ उठलं? रडते. आणि काय झालं, आज ना यांना सकाळी डब्बाच दिला नाही आहे टिफिन, तर त्यामुळे आमचा स्वयंपाकच झाला नव्हता. आणि म्हटलं कुकर लावेल, वरण भातच करेल, मग जास्ती काही करणार नाही. पण मनू झोपून गेली आणि म्हटलं मग ती कुकरच्या शिट्ट्यांच्या आवाजाने उठेल, त्यामुळे मी लावत नव्हते. म्हटलं आता ती उठली आहे तर पटकन कुकर लावून घ्यावा. तर कुकर लावेपर्यंत आम्हाला दम नाही, आम्ही लगेच रडायला चालू केलं. हो की नाही? गोड येते त्याचा कुकर. तिलाही वरण भातच खायला घालणार आहे, त्यामुळे मग तिघींचं काम एका याच्यात होऊन जाईल. आणि मला असं वाटतं मला चटणी बनवावी, कारण मला फिकं वरण ना जात नाही शक्यतो. माझ्या असं डोकं चालू की चटणी बनवून घ्यावी. आधी हिला नादी लावते आणि मग चटणी बनवायला घेते. तर ना यावेळेस मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवते ही चटणी. दरवेळेस मी लाल तिखट टाकते, पण यावेळेस ह्या अशा मिरच्या घेतल्यात मी, या आणि यात हा लसूण. आधी हे वाटून घेते म्हणजे थोड्याशा मिरच्या बारीक होतील, त्याच्यानंतर याच्यात मीठ आणि शेंगदाणे घालून घे. केवढा ब्राईट कलर दिसतोय मस्त. तर हे असं काहीसं वाटलं. आता याच्यात मीठ आणि शेंगदाणे घालते मी. म्हणजे शेंगदाणे जास्ती मला अगदी असं बारीक नाही आवडत, थोडेसे दरदरीत असावे, म्हणून मी आधी हे वाटून घेतले. ते याच्यात मीठ, शेंगदाणे, हे मी भाजलेले शेंगदाणे ते घालते, थोडेसे घालणार आहेत कारण मला चटणी थोडीशी तिखट हवी आहे. त्यामुळे ते पुन्हा वाटून घेते मिक्सरला. फोकस. हा, ते असं काहीसं बनवून झाले. आता याला ना तेल टाकून परतवून घेते मस्त असं. ते छान असं परतलं की आपली चटणी खायला मस्त अशी रेडी होईल.
फक्त थोडा याला मी जास्त वेळ परतणार आहे, कारण मी याच्यात मिरच्या तशाच घातल्या होत्या. दरवेळेस लाल तिखट टाकते, त्यामुळे एवढं काही वाटत नाही. आणि हे हलवती सतत यासाठी की ते जळून जाऊ नये म्हणून. चलो ते छान परतवून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. इतका घाम आला आणि यावेळेस गरमीने मला इतका त्रास दिला आहे ना. मला इथे आला एवढा असा घाम फक्त चटणी बनवेपर्यंत. यावेळेस मला गरमीने प्रचंड वैताग दिला, खूप म्हणजे खूपच जास्त त्रास झाला. पण फायनली माझं इथे जेवण रेडी झालं, मी दाखवते. ते वरण भात आणि तूप आणि ही मस्त अशी बनवलेली चटणी, हे माझं जे आता मी करून घेते. कारण 2-2:30 वाजलेत आणि मी आत्ता जेवण करते. फक्त म्हणून झोपली होती, यामुळे या गोष्टींना उशीर झाला. नाहीतर जेवण साधारण 1-1:30 पर्यंत होऊन जात असतं माझं. दोघी जणी झोपल्या होत्या. म्हटलं तोपर्यंत चला ह्या बॅग छान अशा क्लीन करून घेऊयात. तर छान घासून काढल्या आणि एअर ड्राय व्हायला मात्र मी मशीनला लावल्या होत्या. आणि तोपर्यंत मी स्वतः फ्रेश झाले, जोपर्यंत त्या एअर ड्राय होत आहेत. त्यानंतर त्या वाळत घातल्या आणि म्हटलं चला त्या दोघी झोपल्यात आणि तसंही 6 वाजले होते. म्हटलं पीठही मळून घेऊयात, म्हणजे चपात्या करेपर्यंत ते छान असं मुरलं जातं, छान असं मऊ होतं आणि त्यामुळे ना चपात्याही छान मऊ होतात. आणि मी पीठ जे आहे ते 2 टायमाचं मळून ठेवते, म्हणजे उद्या सकाळी लागणारं पण आणि आत्ता पण. पीठ मळून नाही होत तोच मला आवाज आला बेडरूममधून, का तर या दोघी उठून ना यांची मस्ती चालू होती. आणि म्हणून जेव्हाही उठते ना तर ती रडत कधीच उठत नाही, ती हसतच उठते. म्हणजे कोणी नसेल आजूबाजूला तर थोडासा आवाज करते, पण कोणाला पाहिलं की ती इतकी गोड हसते ना की काय सांगू. त्यामुळे ती कधीही उठली ना तरी असा वैताग असं वाटत नाही, कारण तिची मस्तीच एवढी गोड गोड असते. त्यानंतर या दोघींसोबत थोडीशी मस्ती केली, कारण आम्हाला मस्ती करायला फार आवडतं. दोघी अगदी सारख्या आहेत. तर त्यांच्यासोबत हे छान अशा थोडा वेळ स्पेंड केला आणि त्यानंतर म्हटलं चला स्वयंपाकालाही लागावं. आणि आज मला ना गवारची भाजी बनवायची होती. दरवेळेस मी गवार सुकी बनवत असते. आमच्याकडं रस्स्यावाली कोणीच खात नाही, म्हणजे मलाही इनफॅक्ट आवडत नाही. पण आज ना खूप मन करत होतं की थोडंसं अशी रस्स्यावाली बनवावी, कारण ती कोरडी खाऊन खाऊन ना कंटाळा आला होता खरं सांगायचं तर. आणि अगदी बेसिक कशी बनवू म्हणून म्हटलं चला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करूयात. मला माहीत नाही गवार अशी बनवतात की नाही, पण मी तरी ट्राय केली होती आणि टेस्टलाही अगदी मस्त झाली होती. अगदी सोपं आहे. मी छान असं तेलात जिरे मोहरीचा तडका दिला, त्यानंतर बारीक कापलेला कांदा घालून घेतला, तो परतवला. त्यानंतर थोडंसं आलं लसूणची पेस्ट टाकली, तीही परतवली. नंतर टॅमॅटो घातले, थोडंसं मीठ घालून ते परतवून घेतलं छान असं. आणि त्यानंतर हे काही मसाले घातले, जसे की लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद, हे छान असं घालून हेही 1 मिनिटभर मी परतवलं असेल, कारण मसाल्यांचा कच्चापणा निघून जावा त्यासाठी. आणि हे परतल्यानंतर मी गवार छान अशी धुवून घेतली होती, ती यात घातली आणि तीही थोडीशी परतू दिली, कारण त्याला छान असा मसाला कोट होतो आणि जेव्हा बघतो ना भाज्यांना तर मला फार आवडतो, म्हणून मी ते केलं. आणि त्यानंतर भरपूर सारा शेंगदाण्यांचा कूट मी घातला होता. आणि शेंगदाण्यांचा कूट यावेळेस मी बारीक केला होता. आमच्याकडे बऱ्याचशा भाज्यांमध्ये ना ओबडधोबडच वाटलेले शेंगदाणे यांना आवडतात, असे बारीक वाटलेले नाही, पण आज मी घातले होते. आणि छान असं पाणी घालून घेतलं, मला जसं घट्ट पातळ हवी भाजी त्याप्रमाणे करून घेतली आणि छान अशी शिजू दिली. आणि खरं सांगू ही भाजी इतकी छान झाली होती, मला तर वाटलं होतं यांना आवडणार नाही, पण यांनीही खाल्ली. तर हे यांचं ताट आहे आणि त्यानंतर हे माझं आणि हे नवन्याचं ताट. तर नवन्याला चपाती दिली आणि मला ज्वारीची भाकर केली होती. आणि आलो जेवण केलं आणि जाऊन आलो बाहेर नेहमीसारखं चक्कर मारायला. आणि येताना काही ना काहीतरी घेऊन यावंच लागतं. तर आज थोडेसे आंबे आणि जांभळं. जोपर्यंत जांभळं आंबे यांचं सीझन संपत नाही तोपर्यंत हे घरी यायलाच हवेत नेहमी. तर हो, असा होता आजचा हा माझा छोटासा व्लॉग, जो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.